मनोज आराज यांना विनंती करेन आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचंय. सामन्याला होते सुरुवात. षटक क्रमांक पहिलं. इथून कोणता संघ फायनल मध्ये थेट प्रवेश करेल. ऑलरेडी श्रवण 11 टीमने जबरदस्त केस साकारत फायनल मध्ये धडक मारले, फायनलचं तिकीट मिळवलंय. इथून सामन्याला सुरुवात होते. पंचांचा सिग्नल जरूर येतोय. पहिलाच बॉल अप्रतिम चांगला बॉल होता. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो आणि सरळ चेंडू विकेट किपर कांचन दुकटे सर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. विशाल ठाकरे एक आक्रमकतेचा सितारा. हायेस्ट विकेट टेकर आयुष नाईक याला आपण पाहिलं तर अतिशय चांगली गोलंदाजी करत 20 विकेट्स त्याच्या नावावर. गणेश पाटील आणि त्याचप्रमाणे कल्पेश पाटील यांचा संघ आहे. दोघेही खेळाडू आणि ओनरच्या स्वरूपात. ऑन साईडला क्रॉस बॅटचा वापर केलाय. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. चांगली फिल्डिंग आणि तेवढाच चांगला थ्रो. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. लेट कट खेळले गेलेत. एक रन जरूर पाहायला मिळते. दुसरी सुद्धा आपण पाहू शकाल आणि खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा पळून पूर्ण करत असताना पाहायला मिळत आहेत. मनोजी आराज आमचे जवळचे मित्र साथी समालोचक या ठिकाणी उपस्थित झालेत. कसं वाटतं एकंदरीत ही स्पर्धा आणि त्यामध्ये हे दोन संघ खेळताना पाहायला मिळतात? नक्कीच अप्रतिम ही स्पर्धा आहे आणि खऱ्या अर्थानं मी DK11 संघाचं सर कौतुक करेन. बघा कालपर्यंत त्यांना वाटलं सुद्धा नव्हतं की आम्ही क्वालिफाय होऊ आणि तदनंतर मात्र अप्रतिम खेळ दाखवला गेलाय. विशाल सज्ज झालाय गोलंदाजी ट्रॅकवर. दिनेश हलक्यातनं कट करण्याचा प्रयत्न. शॉर्ट थर्डमॅन तिकडे आहे. ज्ञानेश्वर पाटील कुठल्या प्रकारची चुकी करणार नाहीये. डॉट चेंडू आलाय. विशाल ठाकरे सटीक गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. अचूक टप्प्यावर भेदक मारे. निलेश धापशी मॅचचा आनंद घेत असताना आफ्टर लंच नंतर एक परफेक्ट ऑलराऊंडर किशोर वायडा साहेब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा बॉल तयार. राऊंड द विकेटने यावेळेला ऑन साईडला जरूर खेळले गेले. फिल्डर त्या ठिकाणी थोडेसे फंबल झाले. बॉल डायव्हर्ट झाला आणि इथून 2 रन्स येतील का? वॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. पहा मनोजी, हेच क्रिकेटमधील एक बेसिक आहे. जे क्रिकेटमधील बेसिक ज्यांनी विसरलं ते मात्र थोडीशी बॅकफुटला जाताना पाहायला मिळतात. सिंगल डबल हे क्रिकेटमधील लाईफलाईन आणि त्याचा पुरेपूर वापर करताना पाहायला मिळतात. नक्कीच आणि करावा सुद्धा लागेल सर. सिंगल डबलवर भर द्यावी लागेल. जेव्हा मोठे फटके तुमच्या बॅटमधनं येत नाहीयेत तेव्हा सिंगल डबलवर तुम्हाला भर द्यावी लागेल. विशाल सज्ज झालाय. यावेळेस चांगला फटका आहे बघा. पॉइंटच्या डोक्याच्या वरून क्षेत्ररक्षक जॉन्टी चेंडूचा पाठलाग करतोय. 2 धावा तर कंप्लीट केल्यात आणि दुहेरीवर समाधान सुद्धा व्यक्त करावं लागेल. आणि या 2च्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. दीपक सर दर्शवत आहेत आम्हाला 8 या आकड्यावर. रसिक मायबा प्रेक्षक आलेत ना. ज्या बादशाची आम्ही 3 दिवस अनाउन्समेंट करत होतो तो बादशाह रेडा आलाय. एक इनिंग झाली किंवा हा सामना झाल्यानंतर मैदानामध्ये तो बादशाह रेडा तुम्हाला पाहायला मिळेल. तर रेड्यासाठी खूप काही मेहनत घेतली आहे. त्याचे मालक सुद्धा इथपर्यंत पोहोचले गेलेत आणि आपल्या आग्राच्या विनंतीला मान देऊन तो बादशाह रेडा आणलाय. अनेक फायनल त्या रेड्याने मारल्या गेल्यात आणि तो बादशाह आज मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. येस, गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल. जर विचार केला गेला तर रोशन पवार गोलंदाजी ट्रॅकवर झालाय सज्ज. मसरुली एक्सप्रेस या नावाने ओळखला जातोय. सातत्यानं अप्रतिम गोलंदाजी मागच्या मॅचमध्ये त्यानं केली आहे. तो सज्ज झालाय. पहिला चेंडू यावेळेस मात्र खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट थर्डमॅन आहे. तू मै एस नो आणि वेट या 3 गोष्टींचा संगम तुमच्याकडे पाहिजे. इथं झाली आहे चुकी. एकाच रुलावर 2 गाड्या. फलंदाज दिनेश चोगले बॅक टू द डगआउट.
या डीजे वाल्यांना हुंडा सर कमी पडलाय असं मला वाटतं. तर गाणी वाजवत नाही. मी काल पण उल्लेख केला होता की एकदा हुंडा दिला नाही की बायको काली असो चालू असो संसार करावा लागतो. पैसे दिलेत ना म्हणजे गाणी वाजवावी लागतील, पर्याय नाही आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये, नवीन माल मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय आणि तो आलाय सागर जाधवला आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. बाहुबली अजून येणं बाकी आहे आणि बादशाह पण आलाय. रोहन भाऊ, फक्त बादशाहला पाहण्यासाठी काही प्रेक्षक आले ना, त्यांनी बघितलेलं नाही बादशाह काय चीज आहे ती. यावेळेस आल्या आल्या सौरभनं दाखवलं गेलं. शॉर्ट चेंडूचा पुलचा फटका आणि सक्सेसफुल, पॉवरफुल, ब्युटिफुल. स्कोर जाऊन पोहोचलाय 12 या आकड्यावर. 12 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. रोशन पवार पुन्हा एकदा त्यावेळेला हलक्याच्या हाताने सौरभ पवार या चेंडूला सन्मान देतोय. पण मागील 2 ते 3 सामने आपण पाहिले मनोजी, रोशन पवार थोडासा कुठेतरी बॅकफुटला होता, परंतु एक स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण केला आणि त्यानंतर चांगली गोलंदाजी करताना आपण पाहत आहेत. म्हणतात ना की शून्यातून विश्व निर्माण करण्याची खरी मजा आहे ते आयत्या पिठावर रेषा ओढण्यात कधीच मजा नाही आहे. नक्कीच मेहनत पण केली आहे रोशननं. टाकीचे घाव सोचलेत. फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक नाही आहे. इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला आणि सक्सेस झालाय. अशीच तिथपर्यंत पोहोचू शकणार नाही आहे. 4 चौकार आणि 4च्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर येताना पाहायला मिळते. दीपक सर ॲक्युरेट दर्शवतायत 16 या आकड्यावर. सर किती धावा पहिली बॅटिंग आली आहे ती श्री सिद्धिविनायक वॉरियर्स, किती धावा सेफ राहतील 6 षटकांमध्ये? दोन्ही संघ बलाढ्य आहेत, त्यामुळे 80-85 धावा जर आल्या तर एक फायटिंग टोटल सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. कारण इथे 87 धावा चेज झालेल्या आहेत. 102 धावा सुद्धा आपण पाहिलं तर फलकावर लगावलेल्या आहेत. 96 धावा आपण पाहिलेल्या आहेत. त्यामुळे ही खेळपट्टी जी आहे ना ती पिच क्युरेटरने अप्रतिम आपण पाहू शकतायत ती बनवली गेली. कधी फलंदाजाला साथ देते, कधी गोलंदाजाला साथ देते, कधी फलंदाजांच्या प्रेमात पडते, कधी गोलंदाजांच्या प्रेमात पडताना पाहायला मिळते. म्हणजे ॲक्युरेट जी खेळपट्टी आहे ती मातीची खेळपट्टी बनवली गेली. चांगला बॉल ह्या वेळेला मात्र सावध पवित्रा घेत आहेत दोन्हीही बॅटर. सागर जाधवला माहिती आहे, दिनेश सुगलेला माहिती आहे की इथून मात्र कोणत्याही प्रकारची हायगाई करायची नाही आहे आणि त्यामुळे शांत चित्तेने खेळ करत असताना आपण पाहू शकाल. कारण डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर जर असली तर डेफिनेटली मात्र चांगला खेळ आपल्याला सातत्याने पाहायला मिळतो. कारण डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत आणि भाषा गोड असेल तर नाती तुटत नाहीत. हा लोचिक नक्कीच. हा लोचिक, हा लोचिक झाल्याने 2 षटकाच्या समाप्ती अखेरीस धावसंख्या स्कोर कार्डवर पाहायला मिळते. दीपक सर एक्झॅक्ट आम्हाला दर्शवत आहेत की 16 या आकड्यावर येणारे अजून इथनं 24 चेंडू आहेत. आणि जर विचार केला गेला ना सर, सागर जाधव आणि सौरभ पवार आहे, तदनंतर मात्र येणारा बाहुबली शुभम सासे अजून बाकी आहे. म्हणजे येणारी 4 षटकं कर्दनकाळ ठरला जाईल का गोलंदाजाचा ते पाहावं लागेल. हो एक्झॅक्टली. ज्या पद्धतीने आतापर्यंत आपण पाहिलं तर 8च्या सरासरीने खेळी करतायत. गोलंदाज विशाल ठाकरे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राऊंड द विकेटने. वेला प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले होते. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. जितेंद्र पवार, जयेश दुकटे यांना आपण पाहतायत, विचार विनिमय करतायत. संध्याकाळची तयारी आणि खऱ्या अर्थानं खूप सफल स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि घराघरामध्ये जाऊन पोचली गेली ती स्पर्धा. नक्कीच. कारण जितेंद्र पवार यांच्या टीमचा बाजार उठवलाय. आता कुर्ता घालून या आणि स्टेजवर बसा, खरं पर्याय नाहीये आता. यावेळेस काय फटका सजवलाय सागरनं, दर्जेदार फटका. रसिक मायबाप प्रेक्षकांच्या स्वागता करता गेलाय. षटकार 6. सुपर बॅटिंग करत असताना या वेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, फोर्स केलाय बॉलला, परंतु डिस्टन्स कमी. चांगला झेल टिपलाय. सौरभ पवार यावेळेला सांगतायत सागर काहीच घाई करायची गरज नव्हती, षटकार आला होता.
परंतु इट इज नो यूज क्राईंग टू ओर स्प्लिट मिल्क. दूध ओतू गेल्यानंतर शोक करण्यात काहीच अर्थ नसतो. फलंदाज बाद कॅच कॅरी केला गेलाय. एक्झॅक्टली खूप सुंदर झेल टिपला गेलाय. श्री सिद्धिविनायक वॉरियर्स टीमचा एक 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. निकितला आपण पाहतायत. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 23 या धावसंख्येवर. बॉल फेकून झाले 2. अतिशय चांगला बॉल होता. अशी 7वी त्या ठिकाणी आता चांगली फिल्डिंग करताना स्टॉप केले बॉलला. तर ज्या पद्धतीने आतापर्यंत मनोजी जे अंडरस्टँडिंग बॅटिंग चालत होती, परंतु सागर जाधव बाद झाल्यानंतर थोडासा दबाव कुठेतरी आता स्पष्टपणे दिसताना पाहायला मिळतोय. नक्कीच सर, मागच्या मॅचचा जर विचार केला गेला ना त्यामध्ये सुद्धा सागर जाधव एकाकी झुंज देत होता, परंतु या वेळेस स्वतः बाद झालाय. आता दारोमदार येऊन ठेपली गेली आहे ना ती सौरभ पवार आणि छोटूच्या खांद्यावर. या वेळेस फटका चांगला डीपोर क्षेत्ररक्षक तिकडे तैनात आहे. चुकी केली आहे. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होता कारण झेलपर्यंत पोहोचू शकणार नव्हता. 4 आल्यात आणि 4च्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर येताना पाहायला मिळते सर. दर्शवतात सेमीफायनल. तदनंतर मात्र फायनल मध्ये संघ पोहोचलाय श्रवण 11. यामधला विजेता संघ थेट फायनल खेळेल श्रवण 11 या संघाशी. विशाल सज्ज झालाय. त्याच्या विपक्षात फलंदाजी करताना पाहू शकाल छोटूला. शॉर्ट चेंडू फटका चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षकाची निवड केली की काय ते पाहावं लागेल. जॉन्टी चेंडूच्या खाली आणि चुकी करणार नाहीये. विकेटचं पतन. दर्जेदार झेल. कार्यक्रमाकरिता उपस्थित झाले गेलेत त्यांचा इथं उचित सन्मान होईल आणि सन्मान करण्याकरिता मंगेश मोरे आपणास विनंती करतो मगा दादा की चेतनजी पाटील यांचा उचित सन्मान आपण करावायचा आहे. चांगलं व्यक्तिमत्व कुणबी चॅम्पियन प्रीमियर लीग सीझन 2 ला भेट देताना पाहायला मिळत आहेत. त्यांचा उचित सन्मान इथं होताना आपल्याला पाहायला मिळतोय. तदनंतर मात्र आदरणीय सन्माननीय कुणालजी राऊत बिरवाडी इथनं मात्र या कार्यक्रमाकरिता उपस्थित झाले गेले. त्यांचा सुद्धा इथं उचित सन्मान होईल. मी नितीन शेलार आपणास विनंती करतोय की कुणालजी राऊत साहेबांचा आपण उचित सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. दरम्यान आपण पाहिलं तर खूप फार वेगाने चेंडू ट्रॅव्हल होत असताना लॉंग स्टॉप रिझनला बॅटने जरूर 4 धावा मिळतात. नशिबाचा चौकार आणि या 4 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 31 या धावसंख्येवर 31. पहा मनोजी निकितला मात्र यावेळेला थोडंसं कुठेतरी सावध पवित्र घेऊन खेळायला हवं होतं. त्यासाठी त्याला क्रमांक जर आपण पाहिलं तर 4 वर पाठवलं होतं की जेणेकरून मात्र षटकं थोडीफार हाताळली जातील. कारण सौरभ पवार सारखा एक मातब्बर खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो जो कोणत्याही सिच्युएशन मध्ये मोठे फटके मारण्याची ताकद ठेवतो. खेळायला पाहिजे तर जबाबदारी घेऊन खेळायला पाहिजे होतं कारण त्यासाठी त्याला पुढे पाठवलं होतं, परंतु कुठेतरी जबाबदारी स्वीकारलेली नाही आणि आपली विकेट टाकून तो डगआउटला गेला. 3 षटकांचा खेळ झाल्याने 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावसंख्या स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळते 31. 31 धावा स्कोर कार्डवर पाहायला मिळतात. येणारे 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये किती धावा जमवल्या जातील
सौरभ पवार सारखा हा हिटर, हा सामना त्याला माहिती आहे, सेमीफायनलचा सामना आहे. एक स्वप्न उराशी बाळगलंय की फायनल आम्हाला घ्यायची आहे. फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक केडीच्या डोक्याच्या वरून आहे. मी म्हटलं होतं ना की ताकद नजाकत या खेळाडूकडे आहे. षटकार 6. खेळाडू आहे. यावेळेला जर आपण पाहिलं तर अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली गेले आणि सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावन करता ऑन दी टोस खेळला गेला होता. शार्प माइंडेड यावेळेला सौरभ पवार खेळत असताना पाहायला मिळतोय. त्याला माहिती आहे संकट आलेच संघावर, परंतु संकटातून आपल्याला पुढे जायचं आहे. कारण सबब आणि कारणं सांगून चालणार नाही आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. सेमीफायनल खेळतोय कारण कारणं सांगणारी माणसं ही कधी यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी सांगणारी माणसं ही कारणं कधी सांगत नाहीत. तसंच सौरभ पवार यावेळेला जरूर खेळ करत असताना सन्मान दिलाय या बॉलला. रोशन पवारचा आतमध्ये येणारा बॉल हलक्याशा हाताने नरम हाताने खेळला, सॉफ्ट हँडने बॉटम हँडचा चांगला वापर करत असताना पाहायला मिळतोय. एक्झॅक्टली 3 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते. श्री सिद्धिविनायक वॉरियर्स टीम, दिनेश सोगले, साईनाथ सोगले आणि अजय पवार यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 41-41. पुन्हा एकदा जबरदस्त गोलंदाजीचं पृथ्थकरण आपल्याला पाहायला मिळतं. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स, काय कमबॅक केला. इट इज नो नेव्हर लेट टू मेंड. सुधारणेला कधीच उशीर होत नसतो खेळाडूंकडून आणि त्यापैकी रोशन पवार षटकार आला, चौकार आला, परंतु हरकत नाहीये. मला माझ्या लाईन अँड लेंथवर भरोसा आहे हे दर्शवत असताना यावेळेला फोर्स केलंय या बॉलला. इनफिल्डच्या वरून खेळलंय. फिल्डर येतील, चांगले प्रयत्न केले होते, प्रयत्नांची पराकाष्ठा जरूर पाहायला मिळाली. आशिष सातवी बॅकअपसाठी येत आहेत. तत्पूर्वी 2 रन्स कंप्लीट केले जातील. 100% तुम्हाला क्रिकेटच्या मैदानात द्यावे लागतात. असं नाही आहे की तुम्ही ब्रँडेड शूज घातले, ट्रॅक टी शर्ट, गॉगल परिधान केले म्हणून खेळाडू बनतात. तर त्यासाठी तुम्हाला समर्पित करावं लागतं, झोकावं लागतं आणि तेच यावेळेला करत असताना आपण पाहतायत. हलक्याशा हाताने सेन्सिबल बॅटिंग. धीरज पुढे सरसावत असताना पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरवरून सौरभ पवार या एकेरीने आपल्याकडे स्ट्राईक ठेवतोय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 44-44. 4 षटकांचा एकंदरीत खेळ संपन्न झालाय. 11ची सरासरी, चांगली सरासरी आहे. तर सौरभ पवार यांची जर 50 अर्थातच हाफ सेंचुरी जर त्यांनी लगावली तर त्यांचे पिताश्री दिलीपजी पवार साहेब यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राईज लागले गेले. आज सुपुत्राचा खेळ पाहण्यासाठी आपण पाहत आहेत. सोपनजी ठाकरे यावेळेला आपण पाहत आहेत. ऑल इन वन कॅफेचे मालक आहेत, प्रोप्रायटर. ₹1,111 आर्थिक सहाय्य त्यांनी सुद्धा केलंय. सोपनजी ठाकरे वेलकम. यावेळेला अप्रतिम चांगला फटका आहे. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत परंतु क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू निघून जाईल. 6 धावन करता आणि सोपन ठाकरे यांचं षटकाराने स्वागत. 6. आपण सोपन ठाकरे यांचे यथोचित स्वागत सन्मान आपण करीत आहोत. मायेची उबदार शाल, त्याचप्रमाणे पुष्पगुच्छाप्रमाणे फुलत राहा, बहरत राहा असा संदेश देणारा बुके आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह. कल्पेश पाटील यांच्यासाठी सुद्धा पारितोषिक लागलंय. खास करून आमचे जवळचे मित्र कल्पेश पाटील राजावली टिवरी या ठिकाणाहून. पंचांकडे जरूर दाद मागितली परंतु पंच मात्र यावेळेला नकार देत आहे स्पष्टपणे. संघाची धावसंख्या स्थिर राहिले. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 2 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 50. 3 बॉलचा खेळ झालाय.
आतापर्यंत आपण पाहिलं तर सौरभ पवार चांगली बॅटिंग करतोय. डॉट बॉल सुद्धा तेवढेच आलेत, म्हणजे दबाव आहे. परंतु आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले ना, तर खेळाडूंना दुसऱ्याला कधीही तक्रार करू नका, कारण देव असा डायरेक्टर आहे जो कठीण रोल नेहमी बेस्ट ऍक्टरलाच देतो. यावेळेला ऑन साईडला पूल केलंय, सरळ चेंडूला फेकून दिलं आमच्या कॅमेरामॅन मंजित कुडू यांच्या स्वागतासाठी. वॉट अ शॉट. फेसबुकच्या कमेंटमध्ये म्हणायचं झालं तर सौरभ पवार नावाचा कडक शॉट. 6. जबरदस्त करारे प्रहार पाहायला मिळत आहेत. अनिकेत पाटील आणि कल्पेजी पाटील या वेळेला मात्र पुन्हा एकदा जबरदस्त प्रहारावर प्रहार केले जात आहेत. सडेतोड उत्तर देण्यासाठी मात्र ओपनिंग बॅटर म्हणून मला का निवडलंय, जबाबदारी. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर तब्बल जाऊन पोहोचते 62 धावा. 62. व्हॉट अ बॅटिंग. ही 40 धावांची एक झंझावती खेळी करताना आपण पाहू शकाल. हार्दिक या बॉलला मात्र जरूर लेफ्ट केलं. चांगला निर्णय घेतला सौरभ पवारने. कंट्रोल, संयम. यावेळेला संयम मात्र नव्हता हार्दिकचा, परंतु इथे सौरभ पवार सेन्सिबल बॅटिंग करतोय. संयम खूप महत्वाचा भाग असतो क्रिकेटचा खेळ असो आयुष्याचा, परंतु संयम ठेवता आला पाहिजे. पेशन्स इज अ की एलिमेंट ऑफ सक्सेस असं म्हटलं गेलंय की संयम हा यशाचा मूलभूत घटक आहे. हलक्याशा हाताने हा संयम बाळगत असताना पाहायला मिळतोय. एक रन मिळेल. आशिष सातवी पुढे सरसावेल. एक रन येत असताना संघाची धावसंख्या श्री सिद्धिविनायक वॉरियर्स टीम जाऊन पोहोचते 64 या धावसंख्येवर. 64 रन. अनिकेत पाटील सफाळीवरून मॅचचा आनंद घेत आहेत आणि कल्पेश पाटील राजावली टिवरी एक स्वतः पॅकर्स आहेत. नेहमीच मात्र जबरदस्त खारबाव टीमला ते प्रोत्साहित करतात. आणि अनिकेत पाटील सफाळीवरून मॅचचा आनंद घेत असताना ज्यांनी कल्पेश पाटील त्यांचे परम मित्र आहेत म्हसरोळी गावातील पॅकर्स आणि ओनर, त्यांच्यासाठी मात्र 1000 रुपये जर त्यांनी झेल टिपला तर दोस्तीच्या दुनियेतले राजे माणसं. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 64 धावा. 64. आशिष सातवी. यावेळेला वेगळ्या शैलीने खेळण्याचा प्रयत्न केला होता. आउटसाइड द लेग स्टंप. यस, पंच वळतायत. एक रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 65. 65 या धावसंख्येवर. खेळपट्टी अक्षरशः आता मात्र प्रेमात पडलेली आहे सौरभ पवारच्या. यावेळेला ऑन साईडला सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. व्हॉट अ शॉट. या षटकाराने जवळजवळ इंडिव्हिज्युअल खेळी त्याची आतापर्यंत 49 वर जाऊन पोहोचला गेला. अर्धशतकापासून एक धाव दूर आहे. दिलीपजी पवार यांच्याकडून 500 रुपये येतील. बॅटिंग केले 71 धावा. फ्लॅट 6. रोशन पवारला पाहतच ठेवलं त्या ठिकाणी आणि सरळ चेंडू कटआउट्सला जाऊन भेदून निघून जातोय. फुलटॉस बॉल ऑन साईडला जरूर खेळलं गेलंय. रुपेश शेलार पुढे सरसावतायत. चांगली फिल्डिंग. एकच धाव जरूर पळून पूर्ण केली गेले. सौरभ पवार या ठिकाणी सॅक्रिफाईस सांगतायत टिंबाला, संचितला. आणि इथून मात्र जर आपण पाहिलं तर 50 धावा झालेल्या आहेत आणि सौरभ बॅट दाखवायची आहे. अगदी कॅमेरा समोर सुद्धा बॅट दाखवा. 500 रुपये दिलीपजी पवार साहेब यांच्याकडून, त्यांच्या पिताश्रींकडून. जबरदस्त अप्रतिम बॅटिंग. स्टँडिंग ओवेशन पाहायला मिळतं खेळाडू कक्षेमधून. टाळ्यांचा कडकडाट, ॲप्रिसिएशन खेळी आपल्याला पाहायला मिळते. एकदा जोरदार टाळ्या सौरभ पवारसाठी. महत्व पूर्ण खेळी करत असताना आपण पाहत आहेत. जबाबदारी स्वीकारली. यस, जितेंद्र पवार आपण जायचंय. जयेश दुकटे.
चांगला प्लॅटफॉर्म कुणबी समाज बांधवांना खेळाडूंना मिळत असताना कुणजे म्हसरोली व केव अंतर्गत कुणबी चॅम्पियन प्रीमियर लीगचा थरार सीझन 2 काही स्पर्धा येतात, काही स्पर्धा बंद पडतात, परंतु दुसरं वर्ष सुद्धा एक सफल आणि यशस्वीच्या मार्गावर पाहायला मिळतं. कारण जेव्हा तुम्ही एकत्रित येताना त्यावेळेला एक वेगळंच आयोजन नियोजन पाहायला मिळतं. म्हणतात ना, मातीने एकी बनवली तर वीट बनते, विटेने एकी बनवली तर भिंत बनते आणि भिंतीने एकी बनवली तर घर बनते. या निर्जीव वस्तू जर एकत्रित होऊन सुंदर घर बनत असेल तर आपण एकत्रित येऊन चांगली स्पर्धा का भरवायला नको. आणि तेच केलंय. अतिशय चांगलं आयोजन नियोजनाच्या बाबतीमध्ये कुणबी चॅम्पियन प्रीमियर लीगचा थरार रंगताना पाहायला मिळतो. खेळाडू फ्लॅश होतात. तसं आतापर्यंत 72 धावा झाले सौरभ. स्वतःच्या 50 धावा, वैयक्तिक इंडिव्हिज्युअल ग्रेट बॅटिंग आणि हळूहळू विराट कोहली सुद्धा शतकाच्या वाटचालीकडे 84 वर खेळतोय आतापर्यंत. भारत वर्सेस दक्षिण आफ्रिका कसोटी सिरीज गमावल्यानंतर खूप काही टीकास्त्र भारतीय संघावर पाहायला मिळालं. येतात अप अँड डाऊन हे आयुष्यात सहन करावं लागतं. कारण आपलं आयुष्य हे व्हिडिओ गेमसारखं आहे, कधी वर तर कधी खाली. तर शुभमला या वेळेला परतावं लागेल, कारण ऑलरेडी फलंदाज बाद होण्याच्या अगोदरच शुभम मात्र मैदानाच्या आतमध्ये इन झाला होता आणि त्यामुळे आपण पाहू शकता त्याला बाद दिलं गेलंय. आशिष अजय पवार अपने बॅटर मैदानाच्या आतमध्ये. आशिष सातवी पुन्हा एकदा. या वेळेला जर आपण पाहिलं तर खूप चांगला फटका आहे, तंत्रशुद्ध फटका. एक्स्ट्रा कव्हरला बॉल निघून चाललाय. तेवढीच चांगली उमेदीने फिल्डिंग केली गेले. 2 रन्स मिळतील. सौरभ पवार नावाचं वादळ घोंगावलंय. जबाबदारी 4 शब्दांचा अर्थ आहे, परंतु जबाबदारी जेव्हा आपल्या खांद्यावर येते ना तेव्हा माहिती पडतं की जबाबदारी कशी निभावायची. कारण जगातील सर्वात चांगलं टॉनिक आहे ते म्हणजे जबाबदारीचं. यावेळेला ऑन साईडला लो फुलटॉस बॉल जरूर होता. फिल्डर त्या ठिकाणी रुपेश येत आहेत. रुपेशने खूप चांगली कामगिरी केली आतापर्यंतची ती आढावा घेत. बॅकअप चांगला मिळाला ज्ञानेश्वर पाटील यांचा, अन्यथा विशाल ठाकरे त्या ठिकाणी डोक्यावर हात देतच बसले असते. परंतु इथून जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 76 धावा, 76 रन. जोखीम पत्करावी लागते. क्रिकेटचा खेळ आयुष्याचा खेळ. कारण आयुष्यात तुम्ही जिंकाल तर नेतृत्व कराल आणि हराल तर मार्गदर्शन कराल. हे स्वामी विवेकानंद यांचे खूप थोर विचार पाहायला मिळतात. चांगला बॉल, स्लोवर वन चेंडू. थोडासा या वेळेला जरूर वळण घेणारा चेंडू होता. कलात्मक गोलंदाजी. आशिष सातवी टॉलमॅन, उंच सकल बांध्याचा आहे आणि आर्म ॲक्शन अप्रतिम पाहायला मिळते. बॉल फेकून झालेत. दीपक गोवारी साहेब आम्हाला दर्शवत की 5 बॉलचा खेळ झालाय. पहिल्या डावातील शेवटचा बॉल आहे. या बॉलवर पूर्ण टार्गेट सेट केलं जाईल. चांगला बॉल होता. बॅकलिपचा वापर केला होता. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा दृष्टिकोन बाळगला. सिंगलमधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि 2 धावा इझिली त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. या दुहेरीने पहिला डाव समाप्ती अखेर संघाची धावसंख्या श्री सिद्धिविनायक वॉरियर्स टीम जाऊन पोहोचते 78 वर आणि 79 रन. 79 धावांचा आव्हान हे समोर ठेवले गेले. प्रतिस्पर्धी संघ DK 11 ज्ञानेश्वर पाटील आणि कल्पेश पाटील यांचा संघ, तर एका साईडला दिनेश सोगले, त्यानंतर आपण पाहिलं तर साईनाथ सोगले आणि अजय पवार या त्रिमूर्तींचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय.
केले गेले 56 धावा, नॉट आउट. जबरदस्त बॅटिंग करत असताना आपण पाहिलं मिस्टर सौरभ पवारला. एक्झॅक्टली त्याचा स्ट्राईक रेट आपण पाहिलं तर साहिल पाटील आम्हाला दर्शवत आहेत. सर्व प्रेक्षकांवरती कॅमेऱ्यात बंदिस्त करत असताना मुनीत कुडू 224चा स्ट्राईक रेट. व्हॉट अ बॅटिंग, ब्रिलियंट पीस ऑफ बॅटिंग हेअर बाय सौरभ पवार. एक अतिशय महत्त्वपूर्ण इनिंग. जेव्हा तुम्ही संघ संकटात सापडतो त्यावेळेला तुम्ही ती इनिंग खेळता, चांगला खेळ करता, त्यावेळेला इतिहास रचला जातो आणि तेच केले सौरभ पवारने. खूप चांगली बॅटिंग. म्हणतात ना, आयुष्याच्या पटावरील यशस्वी राजा व्हायचा असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर हा संघामध्ये कायम ठेवावा लागतो. तोच आत्मविश्वास नावाचा वजीर सौरभ पवारला आपण पाहिलं. एक्झॅक्टली 56 धावा त्याच्या बॅटमधून आल्या आणि त्या महत्त्वपूर्ण ठरल्यात. परंतु नाण्याची एक बाजू पडतावून चालणार नाहीये, नाण्याची दुसरी सुद्धा बाजू पडतायला हवी. क्रिकेट आहे, एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. काही केव्हाही घडू शकतं या क्रिकेटच्या दुनियेमध्ये. तर या पण जशी सेकंड इनिंगला सुरुवात होईल दुसऱ्या डावाला आणि DK11 टीम कशा पद्धतीने बॅटिंग करेल, श्री सिद्धिविनायक वॉरियर्स टीम कशा पद्धतीने गोलंदाजी फिल्डिंग करेल, याकडे सर्वांचं लक्ष तर वेधीत झालं. विश नेटवर्क या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर यूट्यूबवर आपण या मॅचचा आनंद घ्या. विश नेटवर्क या चॅनलवर सबस्क्राईब करा आणि बेलवर हिट करायला विसरू नका. शेअर अँड लाईक करायला विसरू नका. या आपण आवाज ऐकणार आहोत याच विभागातील. गेली कित्येक वर्ष वेगवेगळ्या विभागात जाऊन आपल्या नावाचा दर्जा त्यांनी कायम स्वरूपात ठेवलाय आणि अतिशय हसता खेळता असा आवाज आपण पाहत आहेत, ओळखतायत. आमचे जवळचे मित्र मिस्टर मनोजी आराज यांचा आवाज या आपण ऐकणार आहोत. तत्पूर्वी धन्यवाद. खेळाडूंचं, मान्यवरांचं आणि विश नेटवर्कच्या माध्यमातून जे लाईव्ह आमचे दर्शक पाहत आहेत त्यांच्या माध्यमातून स्पर्धेला शुभेच्छा तर दिल्यातच आणि तुमचं सुद्धा करतोय धन्यवाद. पहिला चेंडू येईल सागर जाधव, त्याच्या विपक्षात जॉन्टी. बॅटची एज पंचानं दाखवलं गेलं. येस, पहिल्या चेंडूवर गोल्डन डकचा शिकार ठरला गेलाय. जॉन्टी बॅक टू द डगआउट. बघा, दबाव होता कारण जवळजवळ 79 धावांचा पाठलाग करायचा आणि आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटची एज घेतली आणि यष्ट्यांच्या मागे शुभमने कुठल्या प्रकारची चुकी केली नाहीये आणि धीरज डुकतेच्या खेळीला पूर्ण विराम झाला. फुलटॉ चेंडू, प्रोटेक्शन नाहीये तिकडे, क्षेत्ररक्षकच नाहीये. टेंबा जीवाच्या आकांता करतोय, चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय परंतु खेळावं लागेल रोशनला, पर्याय नाहीये. कारण जर विचार केला गेला तर 79 धावांचा पाठलाग करायचा आहे, त्यामध्ये 25-30 धावांचं योगदान तरी देऊन जावं लागेल. सागरला काय करायचं, पहिल्या चेंडूवर विकेट आल्या, आता एक दुसरी विकेट याच ओव्हरमध्ये आली ना तर मग संकटामध्ये सापडेल संघ DK11.
सज्ज झालाय गोलंदाजी ट्रॅकवर. मोठा फटका खेळण्याचा अजून एक निर्धाव चेंडू आला आणि धावसंख्या जर पाहिली गेली तर 3 चेंडूंचा खेळ झाला आणि 4 धावा स्कोर कार्डवर लावल्या गेल्यात. 79 धावांचा पाठलाग करायचा आहे. पूर्वार्धामध्ये धावा जमल्या होत्या 78 आणि 79 धावांचा पाठलाग. आता फटका चांगला आहे की अजय पवारची गवसणी घातली आहे ते पाहावं लागेल आणि या वेळेस अजयनं केली नाहीये चुकी. विकेटचं पतन. मंदार शेलार नवीन बॅटर्स. विशालनं मात्र त्याला माहिती आहे की पहिली जी सागरची 2 षटकं आणि शुभमची 2 षटकं त्यामध्ये काय जमणार नाहीये म्हणून थोडासा मागे राहिलाय. पण असं नाही झालं पाहिजे की बडी देर कर दी मोहतरमा आते आते. नितीनजी पडबळे साहेब विनंती करतो की आपण सन्मानाने क्रीडा मंचावर यायचं आहे. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता परंतु वेगवान चेंडू यासाठी सागरला ओळखलं जात आहे. शेडगे सर नेहमी म्हणतात की कूल माइंडनं मैदानाच्या आतमध्ये खेळणारा खेळाडू आहे सागर. चेहऱ्यावर हावभाव कधीच नसतात परंतु तो उत्तर त्याच्या बॅटनं आणि गोलंदाजीनं देतोय. अप्रतिम. कर्णधार कसा असावा तर तो मग सागर जाधव सारखा असावा. हाऊस दॅट अपील केलाय. काय गोलंदाजी केली जाते दर्जेदार. पहिलं षटक कंप्लीट झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीखेरीज धावसंख्या आहे ती 4. विजयाकरता इथनं धावा जमवायच्या त्या जवळजवळ 75. चेंडू शिल्लक राहिले गेले 30 आणि विजयाकरता 75 धाब्यांचं लक्ष. बघा बादशाह ग्रुप आपण पाहू शकाल ज्यांनी महाडमध्ये 9 फायनल जो आपला रेडा आहे तो बादशाह रेडा त्याने महाडमध्ये 9 फायनल, ठाणे पालघर भिवंडीमध्ये 8 फायनल मारल्यात आणि सांगलीला 5 फायनल. आणि त्यांची नवीन पेशकर सुद्धा येते. पुष्पा नावाचा नवीन रेडा लॉन्च होणार आहे आणि तो काही दिवसात तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. आणि हे आणण्याकरिता अजिजी पाटील, यतीनजी पडवळे, महेंद्र सोगळे, शिवाजी सोगळे यांच्या माध्यमातून हा रेडा आपल्याला पाहायला मिळतोय. बादशाह सामना संपला ना की मग त्याची पेशकश होईल मैदानाच्या आतमध्ये. दीपेश शेलार यांचं सुद्धा इथं आगमन झालं. वेलकम. आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. चेंडू 30 आहेत आणि विजयाकरता धाबा तुम्हाला जमवायच्यात 75. आज केडीला खेळी करावी लागेल. अविस्मरणीय खेळी करावी लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय पॉईंटच्या रिजन मध्ये आणि करावं लागेल. हर्ष तिकडे आहे. या वेळेस कांचननं फटका चांगला खेळलाय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेतलाय परंतु आउटफील्ड तिकडे थोडं स्लो आहे. मैदान सुद्धा जवळजवळ श्री सिद्धिविनायक वॉरियर्सला सहकार्य करतं की काय हे जणू काही दिसलं जातं मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही आकड्यांना धावसंख्या धावपळकावर पाहायला मिळते ती 6 या आकड्यावर. एक लॉंग ऑफ पाहू शकता आणि एक डीप मिड विकेट. 2 क्षेत्ररक्षक आपण पाहू शकतात. क्षेत्ररक्षण चांगलं केलंय छोटून बघा कारण हा जर चेंडू अडकला नसता ना तर 4 धावा त्यावर मोहर होती. आणि आता आपण पाहू शकाल धावसंख्या 6 या आकड्यावर स्थगित, सीमित आणि स्थिर जी राहिली गेली आहे. इथनं धाव्यांचा आलेख पुढे जात नाहीये. प्रसाद पाटील, नयन पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. शुभम सज्ज झालाय. त्याच्या विपक्षात पाहू शकाल केडी. हाऊस दॅट प्रश्न केला आहे परंतु नाही आहे. बुगुल वाजलंय आणि नक्कीच वाईटचा इशारा आला. एकदा वेळी धावसंख्या धावपळकावर पाहायला मिळते ती जवळजवळ 7 या आकड्यावर. पॉवर प्लेचा फायदा घेता आला नाहीये.
जर विचार केला गेला ना तर संकटामध्ये सापडलाय संघ DK11. धावा जमवाव्या लागतील. 79 धावांचा पाठलाग करायचा आहे. फुलटॉस चेंडू यावेळेस क्षेत्ररक्षक तिकडे आहे, टेंबा आहे. संचित तिकडे होता, एक धाव आली आहे आणि एकेरीच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर आता पाहायला मिळते ती 8 या आकड्यावर. विशाल का थांबला कळलं नाहीये, त्यामागचं गणित अजूनपर्यंत आमच्यापर्यंत काहीच समजलेलं नाही आहे. कारण बघा जेव्हा जेव्हा लोड येईल, आता हे जशी षटकं जातील नेट रन रेट टॅक्सीच्या मीटरप्रमाणे पुढे जाईल. चांगला चेंडू, अजून एक दर्जेदार चेंडू. अभिला पाठवण्याची चुकी केली की काय विशालनं, कारण अभिच्या बॅटमधनं आतापर्यंत 3 चेंडू अभि खेळला आणि कुठल्याही प्रकारची धाव नाही आहे. नॉन स्ट्राईक एंडवरनं कांचन आलाय, त्याला काही ती कानमंत्र द्यावा लागेल आणि कानमंत्र खूप महत्त्वाचा आहे. श्रीपद हांडवे यांच्या माध्यमातून सुद्धा श्री सिद्धिविनायक वॉरियर्स आपल्या संघाकरिता ऑनलाईनच्या माध्यमातून शुभेच्छा आल्यात. या षटकाचा जर विचार केला गेला तर फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. शुभम सासे वाईटचा इशारा आलायचला. एक धाव अजून ऍड केली जाईल आणि 1च्या मदतीने धावसंख्या धावपळकावर पाहायला मिळते ती 9 या आकड्यावर. ॲक्युरेट आता इथनं 70 धावा हव्यात आणि चेंडू शिल्लक किती राहिलेत तर जवळ 25 चेंडू आणि 70 धावांची गरज. क्षेत्ररक्षक टेंबा तिथपर्यंत पोहोचणार नाहीये. चौकार आलाय आणि या 4च्या मदतीने 2 षटकांचा खेळ झाला आणि धावसंख्या स्कोर कार्डवर पाहायला मिळते. कांचन डुकटे आपल्याकरिता 3,333 रुपयाचं पारितोषिक लागलं गेलंय. जर आपण अर्धशतक लगावलं तर अभिषेक जाधव, पालघर जिल्हा युवा सेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्या माध्यमातून 3,333 आणि अभिषेक जाधव साहेबांचा हा आवडता खेळाडू आहे, त्याकरिता पैसे सुद्धा लावलेत. हे पैसे नाही आहेत तर प्रोत्साहन दिलं जातं खेळण्याकरिता. सागर जाधवला माहिती आहे की 2 षटकं चांगली गेली आहेत. 24 चेंडू आणि विजयाकरता 66 धाव्यांचं आव्हान. हे षटक खूप महत्त्वाचं षटक आहे आणि ते हाताळण्याकरिता स्वतः कर्णधार आलाय सागर जाधव. पहिला चेंडू ब्लॉकमध्ये टाकला होता. डीप मिड विकेटच्या रिजनमध्ये सौरभ पवार तिकडे आहे आणि सौरभ पवारनं अगोदरच इशारा केला होता की बॅकअप द्या. त्याला माहिती होतं की इथं विकेट अभिले टाकावी लागेल. आता विशाल मैदानाच्या आतमध्ये आलाय. बडी देर कर दी मोहतरमा आते आते. एक छोटीशी धून ऐकूया, कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. विशाल नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. केडी पटका तर चांगला चांगला आणि चांगला, खूप चांगला आहे. रडार मध्ये आला आणि 3 मिनिटाचा आवाज आहे. 6 धावांची मोहर करावी लागली. इंटू द गॅप. चेंडू थांबणार नाहीये. आउटफील्ड एवढं तेज आहे ना की थांबणारच नाहीये चेंडू. त्रिशूल पाटील उर्से जर DK11 संघ जिंकला तर 5,555 रुपये रोख दिले जातील. त्रिशूल शेलार उर्से यांच्या माध्यमातून 5,555 रुपये रोख रक्कम दिली जाईल.
धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या आपण पाहू शकाल 24 या आकड्यावर आली आहे. थोडंसं महागडं षटक पडेल की काय सागर जाधवचं. चालू करायचा सामना. अपील केली होती, स्ट्रॉंग अपील होती. निर्धाव चेंडू आलाय. विकेट किपरला सुद्धा विश्वास होता की यावेळेस बॅटची एज होती की काय असा प्रश्न होता, परंतु नाहीये. 2 पंच सहमत झाले आणि कुठल्याही प्रकारचा गडीबाद नाहीये. निर्धाव चेंडू आलाय. कानमंत्र दिला विशालला येऊन. विशालला माहिती आहे की आता जे काही आहे ते आमच्या दोघांच्या खांद्यावर राहिलं गेलंय. खेळण्याचा प्रयत्न छोटू तिकडे आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. एक निर्धाव चेंडू प्रेशर येईल. आणि धावसंख्या जर पाहू शकाल, जर विचार केला गेला तर 24 या आकड्यावर आहे. आणि या षटकातील शेवटचा एक चेंडू अजून सुद्धा टाकणं आहे. बघा षटकार चौकार खाल्यानंतर सागर जाधवनं कमबॅक केलं. 2 चेंडू लगेच निर्धाव टाकलेत. फटका फसला. यावेळेस मात्र झेलची संधी आहे का? सागर जाधव स्वतः चेंडूच्या खाली. आणि यावेळेस बघा काय घडलंय. सागरनं सांगितलं नाही लागली या इनसाइड एज ना, तर आता स्वतः झेल टिपून दाखवेन. विकेटचं पतन. फलंदाज 18 चेंडूने विजय करता 55 धावा. विशाल आणि हार्दिक आहे म्हणजे ह्या धावा होतील हा आत्मविश्वास. कारण सागर जाधवची 2 षटकं संपली आहेत. टेंबाला एक षटक असेल यात शंका नाही आहे. अजूनपर्यंत एक षटक जे राहिलं असेल ते निकित आणि तदनंतर मात्र शुभम. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा हे बक्षीस फायनलसाठी लावलेले आहेत. होय म्हणत जेव्हा वेळ मिळेल तेव्हा नाही नावं पण घ्यायचे. हां वेळ मिळेल तेव्हा फायनलसाठी लिहिले. चला क्षेत्रक्षण सजवून घ्यायचा आहे. 18 चेंडूने विजय करता 55 धावांचा पाठलाग करायचा आहे. येस. आणि फायनलमध्ये पोहोचायचं असेल ना तर ते कष्ट करावे लागतील. ये कलयुग लाला या कर्म काले और स्टेटस भगवान वाले लगाते हैं. ये बात है. ते मेहनत करावी लागेल. संदीपजी डोंगरे सर यांचं आगमन झालंय. त्यांनी मात्र 4 दिवस जेवण्याकरिता तांदळाची व्यवस्था केली गेली आहे. विनंती करतो की सन्मानानं आपण क्रीडा मंचावर यायचं आहे. शुभम हे षटक खूप महत्वाचं आहे. 18 चेंडूने विजय करता 55 धावींची गरज असताना सामना मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि या सिच्युएशनला विशालनं बऱ्याच वेळा मॅच काढून दिली आहे. परंतु यावेळेस आव्हान जे असेल ना ते शुभमच्या गोलंदाजीचं. काही सामना मैदानाच्या आतमध्ये बघा. मी का सांगतो सामना आतमध्ये आहे कारण विशाल मैदानाच्या आतमध्ये आहे. फटका चांगला आहे. डीपोर क्षेत्ररक्षक तिकडे तैनात आहे. एक धाव कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न केला. डेंजर होईल का नाही. 2 धावा कंप्लीट केल्या. तिकडे स्वतः सागर बघा त्याला माहिती आहे की सातत्याने चेंडू त्या रिझन मध्ये येतील आणि तिकडे स्वतः तैनात आहे. या दुहेरीच्या मदतीने धावसंख्या आली आहे ती जवळजवळ 26 या आकड्यावर. मॅच झाली की बादशाहची एंट्री मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. रसिक मायबाप प्रेक्षक आलेत. झेलची संधी आणि यावेळेस विशाल 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 प्रतीचा प्रवास करावा लागेल. आणि जर विचार केला गेला प्रेशर होता कारण ज्या पद्धतीने खेळत होता ना की प्रेशर मध्येच येऊन
खेळण्याचा प्रयत्न केला. आता समाधान खूप सर्वोत्कृष्ट खेळी तुला करायची आहे. फायनलचं स्वप्न पाहिलं असशील ना तर ती खेळी करायची आहे. शुभमनं ठरवलंय की नाही आहे, प्रबल दावेदार आमचा संघ आहे. श्री सिद्धिविनायक वॉरियर्स मागच्या पर्वाचा विजेता संघ, मागचं पर्व ज्यानं जिंकलं होतं तो संघ, त्यांना माहिती आहे का संघ जिंकला होता, तर ती आमच्याकडे क्षमता आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला आशिष सातवी. आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. कनेक्शन चांगलं झालं नाही. अप्रतिम. मी का म्हटलं होतं हे षटक महत्वाचं षटक आहे. डिपोर क्षेत्ररक्षक दिनेश सोगले आहे. दिनेश सोगलेला माहिती हाताने जमणार नाहीये, पूर्ण शरीर झोकावं लागेल. आणि एकच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर पाहायला मिळते ती 27 या आकड्यावर 27 रन्स ऑन टू द बोर्ड्स पाहायला मिळत आहेत. शुभम काय गोलंदाजी केली. विशाल सर की मोठी विकेट शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न हार्दिकनं केला. हर्ष तिकडे आहे, थोडीशी चुकी झाली आहे. त्याच्या बॅकअपला पाहू शकाल आपण चेतन पाटीलला दुसरीचा प्रयत्न, परंतु आशिषनं नकार दिलाय. त्याला माहिती आहे कारण डेंजर एंडला मला जायचं होतं. आणि एकेरीच्या मदतीने धावसंख्या आली आहे ती 28. 13 चेंडू आणि विजया करता 51 धावेची गरज. 13 चेंडू आणि 51 धावा. यावेळी झेलची संधी आणि झेलच्या खाली शुभम आहे. बाहुबली आहे म्हणजे झेल सुटणार नाहीये. 12 चेंडू आणि विजया करता धावा जमवायच्या आहेत त्या 51 धावा. 12-51. बाबा मी म्हटलं होतं ना टेंबा आलाय संचित. मी म्हटलं होतं विशाल का लेट झाला. विशाल आला असता पहिल्यांदीच मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये जर कुठेतरी 25-30 धावा आल्या असत्या तर संघ बॅकफुटला गेला असता समोरचा संघ, पण तसं झालेलं नाहीये. या वेळेस मात्र हार्दिकच्या बॅटमधनं तडाखा. चेंडू सीमारेषा पार. A1 क्वालिटीचा दर्जेदार षटकार 6. प्रति षटकाराकरिता पंढरी काकांकडनं 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. सागरला माहिती आहे टेंबाला कानमंत्र द्यावा लागेल, कारण ह्या षटकामध्ये जर कुठेतरी 30 धावा आल्या ना तर मग मॅच इथनं पण बनेल. तो कानमंत्र द्या. धावा आहेत, खूप आहेत, परंतु त्या वाचवायच्या पण आहेत. फटका चांगला आहे. तिकडे क्षेत्ररक्षक तैनात आहे. शुभम. एक धाव आली आहे, स्ट्राईक चेंज झाली आहे. दुसरीचा प्रयत्न केलेला नाहीये. आता चेंडू शिल्लक राहिले गेले 10 आणि विजया करता किती धावा पाहिजेत. 44 धावा इथनं जमवायच्या आहेत. 10 चेंडू आणि विजया करता 44 धावा. येस, जो हार्दिक षटकार ठोकला ना त्याकरिता पंढरी काकांकडनं 100 रुपयाचं कॅश प्राइज आलं. सामना झाला की घेऊन जायचे. जेवढे मारशील तेवढे 100 मिळतील. सोडून दिलं चेंडूला. लेगस्टमच्या बाहेरचा चेंडू. पंचांचे संकेत. येस, 10-43. 10 चेंडू आणि विजया करता 43 धावा अजून इथं पाहिजेत. जितू पवार बाळा, जयेश आपली वाट पाहतो इकडे.
4 धावा आल्यात आणि 4च्या मदतीने धावसंख्या आता मात्र पाहायला मिळते ती जवळजवळ पोहोचते ती 40 या आकड्यावर. अप्रतिम अप्रतिम वेगवान चेंडू पाहायला मिळाला तर टेंबाचा निर्धाव चेंडू आलाय. बघा पहिल्या चेंडूवर षटकार आला होता. हा पद्माकर बाळू शेळार यांच्यामध्ये हार्दिक जर षटकार ठोकलास ना तर चौकार मासरी 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. यावेळेस नशिबाचा चौकार आलाय कारण आउटफील्ड तिकडे फास्ट आहे. यस पद्माकर बाळू शेळार यांच्या माध्यमातून रुपेशने मारला. रुपेशसाठी नाही हार्दिकसाठी येते पारितोषिक आणि 4च्या मदतीने धावसंख्या फळकावर पाहायला मिळतीये 44 धावा. 7 चेंडूने विजय करता 35 धावा. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तिकडे तैनात आहे आणि चुकी करणार नाहीये. विकेट गेले. धावा थोडस आव्हान हे आव्हान महागडं आहे परंतु क्रिकेटमध्ये काही शक्य आहे. छोटू गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. छोटू आणि पहिल्या चेंडूवर षटकार आलाय आणि हार्दिकच्या बॅटमधनं बघा 29 धावा. 5 चेंडू आणि 29 धावा. 6च्या 6 षटकार ठोकायचे. या कुणबी चॅम्पियन लीग सीझन 2 साठी सर्व काही दिलं गेलंय ना. खऱ्या अर्थाने स्पर्धा ज्यांच्या मुलं पार पडली जाते ती व्यक्तिमत्व इकडे येताना पाहायला मिळतात आपल्याला. आदरणीय सन्माननीय कोमल मॅडम ताई आणि तदनंतर मात्र सुमितजी दुबे सर यांचं मात्र इथं आगमन होताना पाहायला मिळतंय. कोमल मॅडम आमची आहे कोमल.
घ्यायचं आहे. खऱ्या अर्थानं ही स्पर्धा कोणामुळे पार पडते ना, तर ती व्यक्तिमत्व आपण पाहतोय. विनंती करतो की सन्मानानं साहेब आपण क्रीडा मंचावर स्थानापन्न होऊन घ्यायचं आहे. या स्पर्धेकरिता आपण जर विचार केला गेला, जे प्रथम क्रमांकाचं जे पारितोषिक आहे 60,000, तदनंतर मात्र द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे 40,000, तृतीय क्रमांकाचं पारितोषिक जे आहे 30,000 रुपये रोख जे दिले गेलेत. तदनंतर मात्र प्रत्येक खेळाडूच्या अंगावर जी जर्सीज आपण पाहू शकाल, जी स्पॉन्सर केली गेली आहे आदरणीय सन्माननीय सुमितजी दुबे सर आणि कोमल मॅडम ताई यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. अप्रतिम. उमेश पाटील यावेळेस खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, परंतु चेंडू आणि फळीचा संपर्क झालेला नाही आहे. चेंडू बॅलन्स राहिले गेले ते आता 2 आणि 2 चेंडून विजय करता धावा जमवायच्या त्या जवळजवळ 23. 2 चेंडू आणि 23 धावा. थोडंसं कठीण झालंय आव्हान. यावेळेस हाऊस दॅट प्रश्न केलाय. नोचा इशारा आलाय. नोचा इशारा आलाय. बघा नोचा इशारा आलाय, परंतु क्षेत्ररक्षकाने तिकडे चेंडू अडवला. किती धावा काढल्यात ते दर्शवायचं पंच. 1 धाव काढली आहे. ओ स्टेपचा नो चेंडू आहे. यस. 2 चेंडू आणि विजया करता धावा अजून जमवायचे ते 21. क्रीडा मंचावर आपण पाहू शकाल जे व्यक्तिमत्व ज्यांच्यामुळे ही स्पर्धा पार होताना आपल्याला पाहायला मिळते. बघा ह्या मैदानाची पाहणी करताय साहेब, आणि ह्याची कायापालट करून आपल्याला सुसज्ज असं मैदान यापेक्षाही भारी त्याची पेशकश करायची आहे.